नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संस्कृत टीचर या चॅनलमध्ये. माझं नाव आहे सोनाली जाधव आणि संस्कृत टीचर हा चॅनल आहे त्या प्रत्येकासाठी ज्याला संस्कृत शिकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर मेनली हा संस्कृतचा चॅनल जो आहे तो संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 8वी 9वी 10वी महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना शिकवत असलेल्या पालकांसाठी. ओके, तर सुरुवात करूया. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपला आधीचा जो लोगो होता तो असा होता आणि तो मी चेंज करत आहे. यापुढे तुम्हाला संस्कृत टीचरचा हा लोगो असा दिसणार आहे, ज्याच्यामध्ये सरस्वती आईचं चित्र असणार आहे. ओके, आता 10वी ज्यांची सुरू होणार आहे, जे 9वीतून 10वीत जाणार आहेत, तर त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 10वीचा आपण काय अभ्यास करू शकतो याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. ओके, आणि हा व्हिडिओ दरवर्षी असाच असणार आहे जोपर्यंत आपलं पुस्तक बदलत नाही तोपर्यंत. म्हणजेच हा व्हिडिओ जर कोणी 2026, 2027, 28 या वेळेतसुद्धा बघत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. अशाच प्रकारचा प्रिपरेशन तुम्ही करायची आहे 10वीसाठी. जर तुमच्या 9वीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि तुम्ही विचार करता की 10वीत जाण्याआधी आम्ही काय काय अभ्यास करू शकतो 9वीच्या सुट्ट्यांमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, तर हा अभ्यास तुम्ही नक्कीच करू शकता, जेणेकरून जेव्हा तुम्ही 10वीत जाल तेव्हा तुम्हाला अभ्यासाचं थोडंसं ओझं कमी होईल. कारण भरपूर गोष्टी तुम्ही आधीच पाठांतर केलेल्या असतील, आधीच लिहून प्रॅक्टिस केलेल्या असतील, त्याच्यामुळे तुम्हाला ते सोपं जाणार आहे पेपरमध्ये. म्हणजे फक्त रिवाईजच करायचं आहे तुम्हाला, नंतर पुन्हा पाठांतराला बसण्याची आवश्यकता नाही काही टॉपिकसाठी. सो सगळ्यात पहिला प्रथम विभाग जो असतो, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला 9वीमध्ये तुम्ही फायनल पेपर दिलेला आहे 80 मार्क्सचा. सो तुम्हाला थोडंसं स्वरूप माहिती आहे. पहिलाच विभाग जो असतो, फर्स्ट सेक्शन जे असतं ते 8 मार्कांसाठी असतं, सुगम संस्कृत. आता या सुगम संस्कृतमध्ये काय असतं, तर चित्रपद कोश असतं, संख्या असतं आणि समय असतं 8 मार्कांसाठी. आता ज्या वर्षी तुम्ही 10वीत जाणार त्या 10वीच्या वर्षातलं चित्रपद कोश तुम्हाला येणार आहे. भरपूर मुलांचा आणि पालकांचा एक डाऊट असतो की मिस 9वीतले पण चित्र येणार का, 8वीतले पण चित्र येणार का, तर अजिबात नाही. 10वीमध्ये तुम्हाला जेवढी चित्र आहेत, 3 पानांवर जी काही चित्र आहेत ती सगळी चित्र तुम्हाला व्यवस्थित लिहायचेत आणि प्रॅक्टिस करायचेत. लिहिताना काना, मात्रा, वेलांटी, उकार, कुठला शब्द पुल्लिंग आहे, विसर्ग कुठे येत आहेत, हलंत मग कुठे येतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे, जेणेकरून चित्रपदकोशामधील कुठलंही चित्र तुमचं परीक्षेला चुकता कामा नये. भरपूर मुलं या गोष्टी लाईटली घेतात. सुगम संस्कृत, अरे काय चित्राचंच तर नाव लिहायचं आहे, होऊन जाईल एका दिवसात, पण नाही होत. चित्रांचं नाव लिहितानाच तुमची गडबड होते आणि मार्क लगेच जातात. संस्कृत हा विषय असा आहे की तुम्हाला पटकन मार्क मिळतात सुद्धा आणि पटकन मार्क तुम्ही लूजसुद्धा करू शकता जर तुमचं स्पेलिंग मिस्टेक असतील तर. ओके, दुसरा इथे आहे चित्रपदकोश, तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर संख्या आहे, संख्या तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. कधी कधी तुम्हाला नंबर दिले जातात आणि तुम्हाला अक्षरात लिहायचं असतं, कधी कधी अक्षरात लिहिलेलं असतं आणि तुम्हाला नंबर लिहायचं असतं. तर याचाही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. 1 ते 100, 1 to 100 तुम्हाला नंबर्स व्यवस्थित पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर समय आहे. समय हे तुम्हाला 10वीला मॅच द कॉलमसाठी आहे, फक्त जोड्या लावण्यासाठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे कोणत्या मिनिटांना काय म्हणतात. जसं की 15 मिनिट्स असेल तर सपाद म्हणतो, 30 मिनिट्स असेल तर सार्ध म्हणतो, किंवा 45 मिनिट्स असेल तर पादोन म्हणतो. तर या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे, कारण समोर तुम्हाला बगट दिसत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जोड्या लावणं अतिशय सोपं आहे. याच्यात तर मार्क गेलेच नाही पाहिजेत. सो 80 मार्कचा पेपर जर तुमचा असेल तर 8 मार्क हे पहिले सुरुवातीचे हे मिळवणे अतिशय सोपं आहे आणि याच्यात तुमचा एकही मार्क जाता कामा नाही. याचा अभ्यास तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये करू शकता. पुस्तक विकत घ्या आणि याचा अभ्यास सुरू करा. ठीक आहे, आता तीच गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली ती मी व्यवस्थित लिहून घेतली आहे. ही PDF याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जेणेकरून तुम्ही याचं प्रिंटआउट पण काढू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून थोडं थोडं लिहू पण शकता नोट्स म्हणून. ठीक आहे, सो फक्त 10वीच्या पुस्तकातील चित्रपदकोशातील सर्व चित्र लिहून पाठ करायचे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भरपूर मुलं म्हणतात की मिस आम्ही पाठांतर करतो. तुमच्या पाठांतराला काहीही अर्थ नाही जर तुम्ही लेखनात चुका करताय. कारण सगळ्या मुलांचा आता प्रॉब्लेम हाच आहे की मिस आमचं पाठ होतं पण आमचं रायटिंगमध्ये मिस्टेक होतं. आपल्याला मार्क कशाचे मिळतात, रायटिंगचे मिळतात की नाही. तुम्ही कितीही सुंदर पाठ करताय, मला खूप आवडते तुमचं पाठांतर, पण पेपर आपला लेखी आहे,
तोंडी परीक्षा तर नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. पॅरेंट्सनासुद्धा तुम्हाला असं 10 वेळा बोलून बोलून ली असं करू नका, कारण तुम्ही समजूतदार आहात. ओके, हल्लीची मुलं. त्याच्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की जर ही गोष्ट आपली लिहूनच पाठ करायची आहे तर तुम्ही पहिलं पाठ करणार आणि नंतर मग कंटाळून लिहिणार, त्याच्यापेक्षा लिहून पाठांतर एकाच वेळेला दोन्ही कामं करा, जेणेकरून तुमचं लेखन पण होईल आणि पाठांतर पण होईल. ओके, चित्र लिहिताना काय लक्षात ठेवायचं आहे, अलर्ट राहायचं आहे. फक्त चित्र सोपं आहे लिहायचं म्हणून लिहायचं असं नाही. काय करायचं तुम्हाला, काना, मात्रा, वेलांटी, उकार, विसर्ग, हलंत, अनुनासिक कशी आहे, टिंबच्या जागी कुठलं अनुनासिक वापरले, ते कसं लिहिलं आहे, जोडाक्षरं कशी लिहिलेली, या सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. लेखन करताना याच मिस्टेक होतात. ज्या मिस्टेक होतात त्या गोष्टींवर तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन लेखन आणि पाठांतर करायचं आहे. संख्यांच्या बाबतीत काय असेल तर 1 ते 100 संख्या व्यवस्थित लिहून पाठ करायचे. इथे पण मी लिहूनच म्हटलेलं आहे, कारण मुलांना बोलायला सांगितलं 1 ते 100 तर ते एकम द्वे त्रीणी पटापट बोलतात, पण लिहिताना त्यांचं चुकतं. कधी अष्ट म्हणायचं आहे, कुठे अष्टा म्हणायचं आहे. आता पाठांतर करताना बघा, सिम्पली लक्षात ठेवा की आपल्या मिस्टेक कुठे होऊ शकतात. तर जसं की पहिलं मी इथे दिलेलं आहे, 1 मिनटं. ओके, तर जास्त करून आपल्या ज्या चुका होतात त्या कुठे होतात, तर आपल्या चुका या इथे होतात. म्हणजेच काय, आता आपण बघा 2 नंबर आहे, ठीक आहे, 2च्या पुढे 12 नंबर आहे, 12च्या पुढे 22 आहे. मग कुठे द्वे होत आहे, कुठे द्वा होत आहे, कुठे द्वे होत आहे, द्वा होत आहे, द्व होत आहे, द्व्य होत आहे, याच्यामध्ये मुलांच्या मिस्टेक असतात. तर या पॅटर्नमध्ये जरा तुम्ही व्यवस्थित नीट बघा. जसं 3च्या बाबतीत करा की 3 बघा, 13 बघा, 32 बघा, ओके, 33 बघा, सॉरी, त्याच्यानंतर 43 बघा, 53 बघा, 63 बघा, या पॅटर्नमध्ये जरा बघा. अजून मुलांच्या मिस्टेक कुठे होत आहेत, तर जेव्हा 19ची गोष्ट असते, 9 नंबर, मग 19, मग 29, मग कुठे काय होतं 39, मग कसं ते लिहिलं जातं, तर त्या गोष्टींचा अभ्यास करा. आणि अजून एका ठिकाणी मुलांच्या मिस्टेक्स होतात नंबरच्या बाबतीत, की जेव्हा डबल नंबर येतो, सेम नंबर, जसं 22, 33, मग ते कसं लिहायचं, याच्यामुळे मुलांच्या भरपूर चुका होतात. त्याच्यामुळे नंबर्स पाठ करताना आपण व्यवस्थित लक्ष द्यायचं की कुठे माझे नंबर चुकतात, कुठल्या सिरीजमध्ये माझे नंबर चुकतात, आणि त्याच्यानुसार व्यवस्थित लिहून अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर समय प्रश्न बघा, मी लिहिलेलाच आहे, फक्त जोड्या लावांसाठी येणार आहे. आणि अ गट आणि ब गट तुम्हाला लिहायचा नाही परीक्षेमध्ये, उत्तराणी लिहायचं आहे, ठीक आहे. आणि अजून वेगळा ब गट तुम्हाला काढायचा नाही. अ गट आणि उत्तराणी याच्यामध्ये तुम्हाला जे काही उत्तर आहे ते त्याच्यासमोर लिहायचं. आणि महत्त्वाची गोष्ट, जोड्या या रेघा ओढून लावायच्या नाहीत. कळलं? तुम्ही म्हणाल मिस हे काय आहे, आम्हाला माहिती आहे, पण तरीसुद्धा अजूनही काही विद्यार्थी आहेत त्यांचे पेपर मी चेक केलेले आहेत की त्यांनी जोड्या या लहान मुलांसारख्या अशा लावलेल्या आहेत. अशा जोड्या लावायच्या नाही आहेत. अ गट आणि उत्तराणी असं व्यवस्थित बॉक्समध्ये आखून रेखून सगळं लिहायचं आहे, ठीक आहे. आता हा 8 मार्कांचा अभ्यास आपला झाला. 80 मार्क्सचा पेपर आहे, त्याच्यातला 8 मार्क्सचा अभ्यास तुम्ही कम्प्लिटली केलेला आहे बिफोर स्टार्टिंग स्कूल. त्यानंतर अजून आपण सुट्ट्यांमध्ये काय करू शकतो, तर आपण कविता या पाठ करू शकतो. कविता याला वेटेज काय आहे, तर 6 मार्कांचं वेटेज आहे. आणि कवितेचं जे अन्वय आहे त्याला 2, म्हणजे टोटल कवितांना 8 मार्क आहेत. म्हणजे ऑलरेडी आपण 8 मार्कांचा अभ्यास केला आहे आणि परत आपण 8 मार्कांचा अजून अभ्यास करायचा आहे सुट्ट्यांमध्ये. का, तर आपल्याला पुढचं जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा सोपं जाईल. कवितासुद्धा मी ते लिहिले, नीट लिहून पाठ करायचे आहेत. लेखनाला मी अत्यंत महत्त्व दिलेलं आहे, कारण माझा जो अनुभव आहे की माझ्या स्टुडंटचं खूप चांगलं पाठांतर असतं, पण लेखनामध्ये जेव्हा मी पेपर चेक करते तेव्हा असंख्य चुका असतात. त्यामुळे मी पुन्हा तीच गोष्ट सांगते जी मला निरीक्षण आलं आहे की लिहून पाठ करा. आता तुमच्या कविता कोणत्या पाठ करायच्या आहेत त्या मी व्यवस्थित लिहिलेल्या आहेत, की सुक्तीसुद्धा ही तुमची कविता आहे, मग युग्ममाला आणि चित्रकाव्य या 3च कविता तुम्हाला पाठांतर करायच्या आहेत आणि लिहून बघायच्या आहेत. आता जर तुम्हाला पेपर पॅटर्न तुम्ही चेक केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की पेपर पॅटर्नमध्ये 4 ओळींचा 1 श्लोक आणि 2 ओळींचा 1 श्लोक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिलं जातं. म्हणजे असे करून 4 ओळींचा जो श्लोक असतो त्याला 4 मार्क आणि 2 ओळींच्या श्लोकाला 2 मार्क, असे टोटल 6 मार्क असतात, जे इथे मी लिहिलेले आहेत. तर भरपूर मुलं काय करतात याच्यामध्ये, अजून मी एक गोष्ट सांगते की मुलं
सुक्तीसुद्धा पाठ करतात त्याच्यातले म्हणतात नाही नाही 4 ओळींचा श्लोक आहे ना तो मी नाही करत. 3 असं म्हणतात की नाही नाही छोटे छोटे 2-2 ओळींचे ना ते मी पाठ करतो. तर तसं अजिबात करू नका. जर तुम्ही 4 ओळींचे कुठल्याही कवितेतले श्लोक पाठ नाही केले तर तुम्हाला 4 मार्क हे मिळणारच नाही आहेत. कारण कंपल्सरी तुम्हाला या 3 कवितांमधला 2 हे श्लोक 4 मार्कांचे 4 ओळींचे असतातच असतात. त्यातलं तुम्हाला जो आवडेल तर तुम्ही चूज करायचा आणि लिहायचा आहे. तर आपण प्रत्येक कवितेमध्ये 4 ओळींचे श्लोक किती आहेत ते बघूया आणि 2 ओळींचे श्लोक किती आहेत ते बघूया. सो पहिली तुमची सुक्तीसुधा कविता आहे. या सुक्तीसुधा कवितेमध्ये 4 ओळींचे 4 लाईनचे 4 श्लोक आहेत टोटल. ते तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहे. आणि 2 लाईनचे तुमचे इथे 3 श्लोक आहेत. असे टोटल 7 श्लोक आहेत. युग्ममाला ही जी पुढची कविता आहे ह्याच्यामध्ये 4 ओळींचा बघा एकच श्लोक आहे. म्हणजे तुम्हाला इथे काही टेन्शनच नाही आहे. ठीक आहे. आणि 2 ओळींचे इथे 5 श्लोक आहेत. म्हणजे लक्षात घ्या 2 ओळींचे श्लोक युग्ममालातून येण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण त्यांचे नंबर्स जास्त आहेत इतर कवितांच्या मानाने. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चित्रकाव्यम ही शेवटची कविता आहे. त्याच्या 4 ओळींचे श्लोक हे 5 आहेत आणि 2 ओळींचे श्लोक हे 2च आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिले 4 ओळींचे जे श्लोक आहेत प्रत्येक कवितेतले ते व्यवस्थित पाठ करायचे आहेत, लिहून पाठ करायचे जेणेकरून तुमचे ते 4 मार्क अजिबातच जायला नको. आणि 2 ओळींचे श्लोक हे सोपेच आहेत, ते पटापट होऊन जातात पाठ. ओके. आता याच्यामध्ये अजून एक मुलांचा असतो प्रॉब्लेम की मी शाळा सुरू झालेली नाही आहे, मला चाली समजत नाही आहेत, तर आम्ही कसं पाठ करायचं, आमचं उच्चारण ठीक होत नाही आहे. तर यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये कविता ह्या बोलून दाखवलेल्या आहेत सुरामध्ये, तालामध्ये स्पष्ट. तर तुम्ही त्या ऐका आणि पाठ करा. मेनली फोकस बघा. जर तुम्हाला वाटतं की नाही आम्हाला अशी व्हिडिओ सापडली नाही आहे किंवा आम्हाला नाही पटत आहे तर तुम्ही फक्त लिहून पाठ करा. नका सुरुवातीला काही बोलू, चालेल किंवा चुकीचं असेल तरी पण चालेल, पण आपला मेन मुद्दा जो आहे तो लेखन असा आहे. सो तुम्हाला जरी ती बोलता नाही आली पण तुम्हाला लिहिता आली तरी तुम्हाला मार्क मिळणार आहेत की नाही. पण तुम्हाला बोलता येते पण लिहिता येत नाही तर मार्क मिळणार आहेत, नाही मिळणार. सो मेन फोकस आपला लेखनावर आहे. तर या कविता तुम्हाला लिहून पाठ करायच्या आहेत. आता त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा की अन्वय हा एक प्रश्न आपल्याला 2 मार्कांसाठी असतो. अन्वय म्हणजेच काय, जी कविता असते श्लोकांच्या स्वरूपामध्ये तर ती चालीत बसावी म्हणून तिचे वर्ड्स वर खाली केले जातात. म्हणजे तिचा सिक्वेन्स थोडा वर खाली केला जातो. मग अन्वय काय असतं तर अन्वय म्हणजेच ती कविता व्यवस्थित एका क्रमाने लिहिली जाते. म्हणजे लिरिक्स सेम असतात, शब्द सेम असतात, फक्त त्यांची जागा पुढे मागे जरा बदलते. किंवा श्लोकामध्ये एखादा शब्द जर संधीमध्ये समासामध्ये असेल तर तो अन्वयामध्ये संधी विग्रह करून असतो, समास विग्रह करून दिलेला असतो. तर समासासाठी फक्त आपल्याला 2च कविता करायच्या, सुक्तीसुधा आणि युग्ममाला. तर तुम्ही पुस्तकामध्ये बघाल तर चित्रकाव्यमला अन्वय नाहीच आहे, त्याच्यामुळे तुमचं काम कमी होतं. अन्वय हे 2 मार्काला आहे आणि रिकाम्या जागांच्या स्वरूपात येतं. असं पण नाही की अन्वय तुम्हाला पूर्ण पाठ करायचं आहे. जर मेन तुमच्या कविता पाठ असतील तर अन्वय हे तुम्हाला ऑटोमॅटिकली समजतं की हां बाबा श्लोक माझा हा पाठ आहे, ह्याच्यातला हा शब्द इथे मिसिंग आहे, तर तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे रिकाम्या जागांमध्ये. त्याच्यामुळे कवितांसाठी तुम्हाला 6 मार्क आणि ह्या अन्वयांसाठी 2 मार्क असे 8 मार्क तुम्ही इथे कव्हर करू शकता. सो आधीचे 8 मार्क म्हणजे हे वाले, ओके, आणि आत्ताचे म्हणजे 16 मार्कांचा अभ्यास तुम्ही सुट्ट्यांमध्येच केलेला आहे. नेक्स्ट आहे 4 मार्कांसाठी तुम्ही अभ्याससुद्धा हा सुट्ट्यांमध्ये करू शकता, जो आहे सरलार्थ कविता. म्हणजेच काय तर कवितांचे फक्त आपल्याला अर्थ पाठ करायचे आहेत, कविता पाठ करायची नाही आहेत. अशा कोणत्या कविता आहेत ज्या पाठ नाही करायच्या आहेत तर वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म या 2ही कविता तुम्हाला अजिबात पाठ करायच्या नाही आहेत. त्या तुम्हाला फक्त अर्थ त्यांचा पाठ करायचा आहे. प्रत्येक श्लोकाचा अर्थ पाठ असला पाहिजे, कविता पाठांतराची गरज नाही. आता इंग्रजी माध्यमातले जे विद्यार्थी आहेत ते कवितांच्या श्लोकांचे अर्थ इंग्रजीमध्ये पाठ करतील लिहून, आणि मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्या कवितांमधील श्लोकाचा जो अर्थ आहे तो मराठीमध्ये पाठ करून लिहून पाठ करणार आहे. कळलं ही गोष्ट. आता काही शाळांमध्ये सांगतात की याला पण इंट्रोडक्शन लिहिलं पाहिजे सरलार्थाला, पण तशी काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त त्या श्लोकांचा अर्थ पाठ करायचा आहे आणि तो अर्थ तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचा नाही आहे. कधी कधी कसं होतं, मुलं म्हणतात नाही अर्थ ना आम्ही थोडंसं इलॅबोरेट करतो म्हणजे आम्ही थोडं सविस्तर मांडून तो अर्थ सांगतो. तर अजिबात असं नको आहे. जेव्हा प्रश्न सरलार्थ लेखन असा असतो तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट ॲक्युरेट अर्थ लिहायचा असतो. तुम्हाला त्याचा
तुमच्या वर्ड्समध्ये काहीही समजावून सांगायचं नसतं, त्याच्यामुळे अजिबात चूक करायची नाही. आणि तुम्ही म्हणाल मिस आम्ही बघितलं डायजेस्टमध्ये जे काही तुम्ही स्टडी मटेरियल वापरताय त्याच्यामध्ये वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म या दोन्ही कवितांचे जे श्लोक आहेत ते खूप छोटे छोटे आहेत, 2 लाईन्स आहे आणि त्यांचा अर्थ पण खूपच कमी आहे. इंग्लिशमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये म्हणा. मग तेवढाच लिहायचा का, मग मार्क मिळतील का, तर हो तेवढाच लिहायचा आहे, कारण त्या कविताच लहान आहेत, श्लोकच लहान आहे, त्याच्यामुळे त्यांचा अर्थ बट ऑब्व्हियसली लहानच असणार आहे दिसायला. तर ते तुम्हाला करायचं आहे. तुम्ही म्हणाल मीच वाचन प्रशंसाच करतो, मानवता धर्म करत नाही. अजिबात असं करायचं नाही, कारण परीक्षेला आपल्याला 3 पैकी 2 असं दिलं जातं. तर त्याच्यामध्ये समजा वाचन प्रशंसा तुम्ही केलीत आणि मानवता धर्म केलीच नाही, पण मानवता धर्मातले 2 श्लोक आले आणि वाचन प्रशंसेमधला 1 आला, मग काय करणार तुम्ही? मग तुम्ही फक्त काय करू शकता, फक्त एकच श्लोक लिहिणार, मग इकडचे मार्क गेले. त्याच्यामुळे या दोन्ही कविता कंपल्सरी आहेत करणं तुम्हाला आणि अतिशय सोपे आहेत आणि तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्येच पाठ करायचं, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काही स्ट्रेस पण नाही आहे. तर या कवितांसाठी किती मार्क मिळतात, जर तुम्ही अर्थ व्यवस्थित ॲक्युरेट लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क मिळतात. सो वरती आपण टोटल जर केली 8 मार्क सुगम संस्कृत, 8 मार्क कवितांचे आणि हे 4 मार्क. सो असेच तुमचे इथे किती होतात, 20 मार्क्स होऊन जातात. म्हणजे विचार करा 80 मार्काच्या पेपरसाठी 20 मार्कांचं एक्झॅक्ट 20 आउट ऑफ 20 20 आउट ऑफ 20 तुम्हाला मिळण्याचं तुम्ही ऑलरेडी प्रिपरेशन सुट्ट्यांमध्ये करून टाकलेले आहेत. मग आता किती आहेत, 60 मार्क आहेत उरलेले. ओके, बघा इथे पण मी ती गोष्ट लिहिलेली आहे, कवितांचा जो अर्थ असतो तेवढाच अर्थ लिहायचा आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन करायचं नाही. भाषांतर करताना सरलार्थ लिहिताना ते अचूक असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं कुठलंही ॲडिशन नको आहे किंवा तुम्ही त्यातलं कुठलंही वाक्य काढायचं पण नाही आणि स्वतःहून ॲड पण करायचं नाही. जेवढं आहे जसं आहे तसंच तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. आता जसं कवितांचं सरलार्थ असतं तसंच धड्यांचं सुद्धा सरलार्थ असतं. त्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन असतं की तुम्हाला नाट्यस्तबक हा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 नाटकं आहेत, अभिज्ञान शाकुंतलम, मृच्छकटिकम आणि कर्णभारम. तर ही 3ही नाटकांचं तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये भाषांतर एक्झॅक्टली ॲज इट इज पाठ करायचं आहे, किंवा तुम्ही नदीसुक्त हा एक धडा जो आहे तुम्हाला कन्व्हर्सेशन टाईपमध्ये, तर तो धडा तुम्हाला पाठ करायचा आहे. तर या दोघांपैकी म्हणजे आयदर तुम्हाला इथून येणार, या चॅप्टरमधून एखादं येऊ शकतं किंवा ह्याच्यातून एखादं येऊ शकतं, म्हणजे हे ऑप्शनला असतात. तर भरपूर मुलांचं कसं होतं की आम्ही हे 3 नाटकं करण्यापेक्षा एकच हा चॅप्टर पाठ करतो, त्याचं ट्रान्सलेशन पाठ करतो, ते सोपं पडेल. तर मी तुम्हाला सांगते की हे जरी 3 नाटकं असली तरी छोटी छोटी नाटकं, त्याच्यातली वाक्य जे आहेत सेंटेन्सेस स्मॉल सेंटेन्सेस आहेत, सो तुम्ही ते इझिली पाठ करू शकता किंवा इझिली तुम्हाला ते अंडरस्टँड होईल. पण नदीसुक्त हा चॅप्टर जरी एक असला तरी ह्याच्यातली जे सेंटेन्सेस आहेत ते व्हेरी लाँग सेंटेन्सेस आहेत आणि तो एक कन्व्हर्सेशन असल्यामुळे आपल्याला डायलॉग्स, इथे पण कन्व्हर्सेशन आहे नो डाऊट, पण नदीसुक्तमधलं जे कन्व्हर्सेशन आहे ते मोठं आहे आणि पाठांतर करायला किंवा लक्षात ठेवायला मे बी विसरायला होऊ शकतं. त्याच्यामुळे मी तरी माझ्या स्टुडंटना सजेस्ट करते की तुम्ही 3 नाटकं व्यवस्थित पाठ करा, कारण 3 नाटकांमधलं एक पॅरेग्राफ येणार आणि नदीसुक्तमधला एक येणार. सो तुम्ही 3 नाटकं व्यवस्थित पाठ करायची आहेत. जरी तुम्हाला आता वाटत असलं की नाही पण आम्ही नदीसुक्तच एक पाठांतर करतो, तरी पण तुम्ही तेही चालू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. पण दोन्ही करायला जाऊ नका, म्हणजे ही 3 नाटकं पण करणार आणि हे नदीसुक्त पण करणार, तर असं डबल काम वाढून घेऊ नका. आता काही काही शाळांमध्ये काही शिक्षक पण मुलांना घाबरवतात, नाही 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 दोन्ही पण पॅरेग्राफ नदीसुक्तचे आले तर असं अजिबात येत नाही. मग ह्या या नाटकांना वेटेजच नाही राहिलं, या नाटकांना महत्त्वच नाही राहिलं त्या पेपरमध्ये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शनमध्ये हे दोन्हीच असणार आहेत, तर नाटकं करा किंवा नदीसुक्त करा. आता नदीसुक्तमध्ये काय, नदीसुक्तमध्ये श्लोक पण आहेत अर्धे, मग तुम्हाला श्लोकाचं पण एक्झॅक्ट पाठांतर करावं लागणार. तसं इथे नाही, इथे फक्त कन्व्हर्सेशन आहे, डायलॉग्स आहेत आणि छोटे छोटे डायलॉग्स आहेत, सो तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. सो तुमची चॉईस आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. आणि ही किती मार्कांसाठी, 4 मार्कांसाठी, म्हणजे अतिशय चांगले मार्क आहेत. ऑलरेडी 20 मार्क आपण मिळवलेत, हे 4 मिळाले की किती झाले, 24 मार्क्स तुमचे कव्हर अप होत आहे. इथे पण मी महत्त्वाची सूचना तीच लिहिली की 3 नाटकं किंवा नदीसुक्त यापैकी कोणतंही एक ठरवून त्याचं भाषांतर आहे तसंच पाठ करायचं, कोणतेही एक्स्ट्रा वाक्य टाकायची नाहीत किंवा कोणतीही एक्स्ट्रा म्हणजे कमी करायची नाही आहेत वाक्यांमधला काळ अजिबात बदलायचा नाही. ठीक आहे, जर तुम्ही लिहिताय मराठीमध्ये आहे तर आहेच आलं पाहिजे, होता तिथे केलं की झालं, टेन्स बदलला.
सो इजचं वॉच केलं इंग्लिशमध्ये तर टेन्स बदलला, हॅजचं हॅड केलं टेन्स बदलला, रॉंग होणार सगळं. ठीक आहे. इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत ते काय करणार आहेत, इंग्लिशमध्ये सरलार्थ पाठ करणार आहेत. मराठी माध्यमाचे विद्यार्थी ते मराठीमध्ये पाठ करणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे 9वीमध्ये तुम्ही कसं लिहिलं सरलार्थ, इंग्लिशमध्ये लिहिले की मराठीमध्ये लिहिलं. हे झालं. ह्याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता सुट्ट्यांमध्ये, तर संस्कृत निबंध तुम्ही पाठ करू शकता. संस्कृत निबंध हे मराठी, हिंदी किंवा इंग्लिश निबंधासारखे नसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परीक्षेला येणारे विषय हे मुलांना आधीच सांगितले जातात, तुमच्या पुस्तकाच्या मागेच आहेत. ओके. आणि परीक्षेत येणाऱ्या प्रश्नात 5 ते 7 वाक्यात निबंध असणं. तुम्हाला तिथे परीक्षेला पेपरमध्ये बोर्डाच्या लिहिलेलं पण असतं की 5 to 7 सेंटेन्सेस आहेत जे गरजेचे आहेत. पण तरीसुद्धा मुलांचं वाक्यरचना चुकू शकते, म्हणून मी मुलांना ॲटलिस्ट 10 वाक्य पॅरेग्राफ फॉर्ममध्ये, ठीक आहे. भरपूर मुलं काय करतात, निबंध ओळ्यांमध्ये लिहितात, म्हणजे लाईन टू लाईन, 1 लाईन 2 लाईन 3 लाईन. तर तो निबंध आहे, निबंध शुड बी इन पॅरेग्राफ. सो पॅरेग्राफमध्ये निबंध असला पाहिजे आणि 5 ते 7 वाक्य अपेक्षित आहेत, पण आपण कमीत कमी 10 वाक्य तरी लिहिली पाहिजेत. आणि निबंधाच्या शेवटी 2 ओळींचा एक श्लोक किंवा सुरुवातीलाही लिहू शकता. काही मुलं सुरुवातीला एक श्लोक लिहितात त्या निबंधाच्या टॉपिकच्या रिलेटेड, किंवा काही मुलं निबंध लिहून झाल्यावर शेवटी एक श्लोक करतात. ठीक आहे. तर तो श्लोक पण लिहिणं गरजेचं आहे. आता कोणते विषय आहेत तुम्हाला 10वीला जे ऑलरेडी तुमच्या पुस्तकात आहेत 5 मार्कांसाठी. एक आहे कवी, खग, नेता, उत्सव, पुस्तक, भाषा, स्थल. ठीक आहे. तर हे टोटल 7 विषय आहेत. तर 7 विषयांपैकी कुठलेही 5 विषय तुम्ही पाठांतर करू शकता. 2 विषय तुम्ही स्किप केलेत तरी चालणार आहे. ठीक आहे. आता मोस्ट ऑफ जे हे स्टार्टिंगचे विषय आहेत, कवी, खग, नेता, उत्सव आणि पुस्तक, हे विषय हे नका स्किप करू असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला स्किप करायचं तर भाषा आणि स्थलम करा, कारण मोस्ट ऑफ कवी, खग, नेता, उत्सव हे टॉपिक असतातच असतात. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल मी सामी हे करतो आणि कवी आणि खग सोडतो, अजिबात असं करू नका. स्टार्टिंगचे हे जे सगळे 4 आहेत, कवी, खग, नेता आणि उत्सव, हे तर तुम्हाला हमखास करायचेच आहेत. ओके. आणि आपल्या चॅनलवर खूप आधी या सगळ्या निबंधाचे व्हिडिओ आहेत ऑलरेडी, त्याची एक प्लेलिस्ट पण आहे, तुम्ही तिथे जाऊन निबंध वाचू शकता आणि मी ते एक्सप्लेन पण केलेले आहे. सो तुम्हाला अर्थ पण कळेल. सो अर्थ कळल्यावर निबंध पाठ करणं पण सोपंच आहे. आणि पुन्हा एकच आहे की निबंध तुम्हाला कसे पाठ करायचे आहेत, लिहून पाठ करायचे आहेत, कारण लेखनाला महत्त्व आहे. तुम्ही किती चांगलं बोलताय निबंध, पण लेखनामध्ये तुम्ही विसर्ग हलंत चुकताय तर मार्क मिळणार नाही. त्याच्यानंतर माध्यम भाषा उत्तरत हा एक प्रश्न असतो. ठीक आहे. आता किती वरती मार्क झालेले आहेत ते 5 मार्क तुम्हाला अजून मिळणार आहेत, म्हणजे 29पर्यंत आपण पोचलो आहे. माध्यम भाषा उत्तरत या प्रश्नामध्ये काय असतं, माध्यम भाषा उत्तरत याचा अर्थ संस्कृत प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये आणि तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. जसं मी म्हटलं, सरलार्थला ती तुम्हाला चॉईस नसते, तुम्ही तुमचं वाक्य, तुमचं म्हणणं लिहू शकत नाही. पण माध्यम भाषा उत्तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या शब्दांमध्ये उत्तर एक्सप्लेन करू शकता. हे उत्तर लिहिताना आधी प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. प्रस्तावना म्हणजे काय, तर त्या धड्याविषयी छोटीशी माहिती, छोटीशी म्हणजे 2 ओळींची तुम्हाला प्रस्तावना लिहायची. नाही तर मुलं काय करतात, प्रस्तावनाच एवढी एक पॅरेग्राफ लिहितात. ठीक आहे. म्हणजे 5-6 ओळींची प्रस्तावना, मग उत्तर राहतं त्यांचं एवढं मधलंवाला जे मेन आहे, आणि क्लोजिंग तर नसतंच. तर असं अजिबात करायचं नाही. 2 ओळींची छोटीशी प्रस्तावना लिहायची आहे. आता जे माध्यम भाषेसाठी प्रश्न असतात ते धड्यांखालचेच असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं काही नाही की नाही धड्यांच्या आतून विचारलं जाईल, बाहेर, असं काहीही नाही. धड्यांच्या खाली जो अभ्यास दिलेला असतो, भाषा अभ्यास, त्याच्यातूनच विचारलं जातं. सो आपण काउंट करूया प्रत्येक धड्याच्या खाली किती क्वेश्चन आहेत. तर आद्य कृषक हा पहिला धडा आहे, त्याला 2 आहेत. व्यसनी मित्र परीक्षेच्या खाली 2 आहेत. अमूल्य कमलम 2, स एव परमाणू 2, धेनो व्याघ्र पलायतेला 3, आदिशंकराचार्य 2, प्रतिपदम संस्कृतम 1. ठीक आहे. आणि हे मी नाट्यस्तबक आणि नदीसूक्त हे मी येल्लो का केलेलं आहे, कारण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की नाट्यस्तबक आणि नदीसूक्त हे कशासाठी आहेत, मी आताच वरती सांगितलं. नाट्यस्तबक हे आणि हे आपल्याला ऑलरेडी सरलार्थासाठी किती मार्कांना, 4 मार्कांना आहे. त्याच्यामुळे ह्याच्या ऑलरेडी त्याला वेटेज झालेलं आहे, मार्क त्याला डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत एकदम पर्टिक्युलरली. त्याच्यामुळे माध्यम भाषा उत्तरतमध्ये ते विचारले जातीलच असं काही गरजेचं नाही. किंवा 2 पैकी 1 लिहायचं असतो आपल्याला, क्वेश्चन 2 असतात त्याच्यातला 1. समजा जरी नाट्यसबकातला 1 आला तरी तुम्ही ऑलरेडी एवढे पाठ केलेलेच आहेत, त्याच्यातला हा 1 क्वेश्चन असणारच आहे कोणता तरी. त्याच्यामुळे नाट्यसबक आणि नदीसूक्त याच्या खालचे प्रश्न तुम्ही स्किप करू शकता.
तुम्हाला करायचं तर तुम्ही करा, पण काही गरज नाही आहे. जर तुम्ही हे केलेत एवढे तर तुम्हाला त्यातला एक प्रश्न परीक्षेला असणारच आहे हमखास. ठीक आहे. तर हे किती होत आहेत प्रश्न? 19 प्रश्न होत आहेत, 19. तर हे 19 प्रश्न तुम्ही पाठ केलेत पूर्ण पुस्तकासाठी सांगते मी, फक्त धड्यासाठी किंवा सामाई असं नाही, पूर्ण पुस्तक. बोर्डासाठी तुम्हाला हे 19 क्वेश्चन तोंडपाठ करायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क आहेत. आणि कवितांच्या बाबतीत पण सेम प्रश्न येतो की माध्यम भाषा उत्तरात. तर सुक्तीसुधेमध्ये 6 क्वेश्चन आहेत, युग्ममालेत 3 आहेत, चित्रकाव्यामध्ये 4 आहेत आणि जटायू शौर्यम नावाची कविता आहे जी तुम्हाला पाठांतराला अजिबात नाही आहे. ठीक आहे. तिच्या अर्थासाठी पण नाही आहे ती, तर ती फक्त तुम्हाला माध्यम भाषेसाठी विचारली जाते. तर तो हमखास प्रश्न पाठ करून ठेवा, तो येण्याचे चान्सेस असतात. तसे टोटल ह्यांचे 14 प्रश्न, म्हणजे जे धडे आहेत त्यांचे 19 क्वेश्चन आहेत आणि जे पोयम्स आहेत तुमचे त्याचे 14 क्वेश्चन आहेत. इथे पण मी याला वाचन प्रशंसा आणि मानवताला येलो सर्कल का केलेला आहे याचं रिझन तेच आहे की ऑलरेडी ते माध्यम भाषा सरलार्थ लेखनासाठी आहे, त्याच्यामुळे माध्यम भाषेला त्यांना त्यातून विचारलेच जातील असं काही नाही आहे. सो फोकस तुम्ही या कवितांकडे करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 19 + 14 धडे आणि कविता मिळून 33 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. किती मार्कांसाठी? 2 + 2 4 मार्कांसाठी. कसं लिहायचं उत्तर? इंट्रोडक्शन लिहायचं आहे, मेन बॉडी तुमचं जे मेन उत्तर आहे ते लिहायचं आणि कन्क्ल्युजन म्हणजे अशा प्रकारे असं झालं तशा प्रकारे त्यावाल्या ओळी तुम्हाला शेवटी लिहायच्या आहेत. ओके. सो अशा प्रकारचा आपला अभ्यास जो आहे म्हणजे ऑलमोस्ट आपण 35 मार्क्स जे आहेत आउट ऑफ 80, 35 मार्क्सचा आपण अभ्यास फक्त आणि फक्त पाठांतर आणि लेखनावर आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ग्रामर आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे 35 मार्क्सचा अभ्यास ही मुलं आरामात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लिहून एक वही करा. रफ बुक जी असेल तुमची 9वीची उरलेली सुरलेली तीच वापरा. नवीन वहीचा हट्ट करू नका त्यासाठी. आणि लिहा आणि लिहून पाठ करा. ओके. पॅरेंट्ससाठी पण मी ही महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही मुलांचा अभ्यास करताय तर हा अभ्यास तुम्ही नक्कीच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कंप्लीट करू शकता. याच्यात कुठल्याही प्रकारचं ग्रामर नाही, कारण मुलं कधी फसवतात आईवडिलांना की नाही व्याकरणात मार्क गेले म्हणून कमी मिळाले. तर तुम्ही आत्ता बघितलेले आहेत की 35 मार्कांचा ऑलमोस्ट 35 मार्क्सचा पेपर हा विदाऊट व्याकरणच आहे, फक्त पाठांतर आहे आणि ते तरी मार्क मुलांचे जाता कामा नाही. ओके. सो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. कॉमेंट करा तुमचे जे काही डाऊट्स असतील त्यासाठी आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.